शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या राजीनाम्यावरून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या वाद सुरू आहे। हा वाद अजून शमलेला नसतानाच आता महापौर बदलाच्या देखील हालचाली सुरू झाल्यात। राष्ट्रवादीमध्ये 1.25 वर्षानंतर महापौर बदलाचा निर्णय झाला। त्यानुसार विद्यमान महापौर वैशाली बनकर यांची टर्म संपली आहे। त्यामुळे इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। खासदार असलेल्या वंदना चव्हाण राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष आहेत। त्यांना पदावरून हटवण्याची जोरदार मागणी काही नगरसेवकांनी लेखी पत्राद्वारे अजित पवारांकडे केली आहे। या मागणीला वंदना चव्हाण समर्थकांनी देखील उत्तर दिलंय। हा वाद अजून मिटलेला नाही। तोच महापौर बदलाच्या हालचाली राष्ट्रवादीमध्ये सुरू झाल्या। महापौर बदलाला आधार आहे तो महापालिका निवडणुकीनंतर अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनाचा। 1.25 वर्षानंतर महापौर बदलला जाईल असं आश्वासन अजित पवारांनी दिलं होतं। त्यानुसार विद्यमान महापौर वैशाली बनकर यांची मुदत जूनमध्ये संपली आहे। त्यामुळे इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आम्ही तर इच्छुक आहोत। मी एका बँकेची चेअरमन आहे। पक्षाची स्थापनेपासून उपाध्यक्ष म्हणून मी काम केले। महिलांचे बचत गट असतील, झोपडपट्ट्यांच्यासाठी काम असेल, मी माझं वैयक्तिक खूप काम आहे। म्हणजे मी मिस्टरांच्या जागेवर निवडून आलेली असा भाग नाही। माझं वैयक्तिक खूप काम आहे। महिलांसाठी असेल, बँकेसाठी असेल आणि त्या बँकेच्या माध्यमातूनही मी खूप महिलांसाठी काम केले आणि त्यामुळे आज ओबीसी महिलांमधून मी कुणबीमधून निवडून आली आहे आणि मला असं वाटतं की मला जर संधी दिली तर मी नक्कीच महिलांसाठी, पुणे शहरासाठी चांगलं काम करेन। 1.25 वर्षानंतर महापौर बदलाचा पक्षाचा निर्णय झालाय। एवढे कुटुंबाच्या 4 सदस्यांसह विद्यमान महापौर वैशाली बनकर यांनी कोरिया टूर केली होती। महापालिकेच्या वतीनं महिनाभरापूर्वी केलेल्या या टूरमध्ये महापौरांचे पती सुनील बनकर एनजीओचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते। ही बनवाबनवी आता उघड झाली। महापौरांनीच केलेल्या पुणेकरांच्या या फसवणुकीची दखल मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली आणि आयुक्तांकडून खुलासाही मागवला। कोरिया टूरचं हे प्रकरण महापौर वैशाली बनकर यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। या बाबतीमध्ये ही निवडणूक केव्हा घ्यायची आणि त्याचा उमेदवार ठरवण्याचा संपूर्ण अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालकमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्याकडे दिलेला आहे। ते या बाबतीमध्ये योग्य ते निर्णय लवकरच करतील। शहराध्यक्ष असो की महापौर या दोन्ही पदांबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार। नगरसेवकांनी अजित पवारांकडे आपली मागणी तर पोहोचवली। आता प्रतीक्षा आहे ती अजित पवार काय निर्णय घेतात याचीच। पुण्याहून नितीन पाटोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।